नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे. मी मजेत राहण्याचा प्रयत्न करतोय. जसं की मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की फेब्रुवारीमध्ये काय होतं बघूया. तर यावेळेस मी विचार केला की फायनली हरिश्चंद्रगड करूनच टाकूया. वरदला विचारलं, एका कलिगला विचारलं, पण कोणाचं काही येणं जमलं नाही. मग नंतर मला कळून चुकलं की हा आपला पहिला सोलो ट्रेक होणार आहे आणि मी निघालो. पटापट रूमवर गेलो, आवश्यक त्या सगळ्या गोष्टी घेतल्या, पॅकिंग केली, बॅग भरली आणि माझ्या नेहमीच्या जागेवर जाऊन मी हे थोडंसं खाल्लं. काय ना, खाणं गरजेचं आहे, तुम्हाला तर माहितीच आहे. मग बस आली, मी बसमध्ये बसलो आणि आमचा प्रवास सुरू झाला. धिंगाणा, डान्स, गाणी, मजा मस्ती, इंट्रोडक्शन असं सगळं चाललं आणि फायनली रात्री जवळजवळ 4 वाजता आम्ही या ठिकाणी पोहोचलो. ही आमची चालली होती सगळी तयारी, बॅचेस वगैरे प्रत्येकाने बांधले घेतले. आवश्यक त्या इन्स्ट्रक्शन्स देऊन आम्ही ट्रेकला सुरुवात केली. सकाळी 4:45 वाजता अंधारातच आम्ही चालायला सुरुवात केली. मित्रांनो, फारच वेगळा हा अनुभव होता माझ्यासाठी आणि अजिबातच सोपं नव्हतं. सकाळची वेळ होती म्हणून फायदा हा होता की दम लागत नव्हता. थकत होतो पण दम लागत नव्हता, कारण वातावरण तसं थंड होतं. पण सुरुवातीला हालत खराब झाली, कारण हरिश्चंद्रगडचा ट्रेक तसा सोपा आहे पण सुरुवातीला तो खूप जास्त अवघड आहे, कारण खूप जास्त तुम्हाला चढावं लागतं. काय सांगू. गडावर आम्ही पोहोचलो तेव्हा रात्र झाली होती. बघा, सुंदर चंद्र आणि सकाळ झाली. हे आम्ही मंदिरावर पोहोचलो आणि तोबा गर्दी होती भाई. का? कारण आज होती महाशिवरात्र. गडावर प्रचंड गर्दी होती आणि लांब रांग लागली होती मंदिराचं दर्शन घेण्यासाठी. आम्ही त्या रांगेत जाऊन उभं राहिलो आणि ऑलमोस्ट दर्शन घेता घेता दिवस उजाडला. तुम्ही बघू शकता, ही आहे ती फेमस केदारेश्वर गुहा, ज्यात पाण्याने वेढलेलं एक मोठं शिवलिंग आहे. पण इथे जाताच आलं नाही, कारण गर्दी बघा किती होती. लोक आंघोळ करत होती, दर्शन घेत होती, फोटोज व्हिडिओज, तोबा गर्दी होती. मी म्हटलं दुरून डोंगर दुरून शिवलिंग साजरं, त्यामुळे मी जवळ काही गेलोच नाही. हा आहे गडावरचा सप्ततीर्थ पुष्करणी तलाव, जिथे लोक आंघोळ करत आहेत. जसं तुम्ही बघू शकता, या तलावाच्या काठावर खूप सारी मंदिरं आहेत छोटी छोटी, जे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलीसुद्धा असते. या गडावर मोठ्या प्रमाणावर कॅम्पिंगसुद्धा चालते. मी त्या दिवशी बघितलं की खूप सारे लोक कॅम्प टेंट लावून तिथे मुक्कामासाठी थांबले होते. त्यामुळे इथे तुम्ही हे करू शकता. ऑफ सीझन बेटर पडेल, कारण गर्दी कमी राहील. हा आहे तारामती पीक, हरिश्चंद्रगडावरचा सर्वात उंच भाग. पण इथे आम्ही गेलो नाही, कारण आमच्या ग्रुप लिडरनी आम्हाला तिथे नेलंच नाही. त्यांचं असं म्हणणं होतं की तासाभरात ते कव्हर करणं शक्य नाही, त्यामुळे आम्ही गेलोच नाही. पण माझे काही इतर मित्र इथे जाऊन आलेले आहेत तारामती पीकवर. त्यांचं असं म्हणणं आहे की इथून जे दृश्य दिसतं ते खरंच पीक लेवलचं असतं. आता आम्ही चाललो होतो महाराष्ट्रातल्या वर्ल्ड फेमस कोकण कड्याजवळ, जिथे खूप दिवसांपासून जाण्याची अर्थात माझी इच्छा होती. पण कोकण कडा या मंदिरापासून खूप जवळ असा नाही आहे. ॲटलिस्ट तुम्हाला 2 ते 2.5 किलोमीटर पायी चालावं लागेल. त्यानंतर वेगळ्या अंतरावर पलीकडच्या साईडला तो आहे. पण या भागातून चालणं त्या मानाने खूप सोपं आहे, त्यामुळे चालता चालता खूप मजा येते. आणि पुढे इथे खूप सुंदर असा सनराईज आम्हाला दिसला. आणि फायनली आम्ही पोहोचलो होतो कोकण कड्याला. मेन बॅच मागेच होती. ट्रेक लीडरने आम्हा 5-6 जणांना पुढे पाठवलं होतं, त्यामुळे सेपरेटली आम्ही या व्ह्यूचा आनंद घेऊ शकलो. पण बघा, हा व्ह्यू किती भारी होता. पूर्ण कोकण कडा त्यावेळी धुक्याने वेढलेला होता, पण जो तिथे माहोल होता ना, जो फील येत होता ना, हा तो असा शब्दात सांगणं नाही हो. एकदा इथे नक्की जा आणि हा अनुभव नक्की घ्या. हा कोकण कडा प्रचंड मोठा, भव्य होता आणि इथून जे दृश्य आम्हाला दिसलं त्याची काय बात. इथे आम्ही जवळजवळ अर्धा तास थांबलो. सर्वांनी फोटोज काढले, व्हिडिओज घेतले आणि या वातावरणाचा आनंद घेतला. खरंच कोकण कडा खूपच जास्त सुंदर अनुभव होता. खरं तर ना, हा पूर्ण हरिश्चंद्रगडचा जो ट्रेक आहे तोच मला खूप सोपा वाटला, कारण इथे जितकं तुम्ही चढता त्यापेक्षा जास्त तुम्ही चालता
आणि चालून गोष्टी सोप्या सहज पद्धतीने होऊन जातात. जानेवारी महिन्यातला वासोटा किल्ला जो मी केला होता तो मला यापेक्षा जास्त हार्ड वाटला. अर्थात पाचनईची वाट तशी सोपीच असं सगळेजण म्हणतात आणि नाळीची वाट किंवा इतर वाटा ज्या आहेत खिरेश्वर मार्ग त्या मीडियम टू हार्ड आहेत असं सगळेजण म्हणतात. पण जर तुम्हाला एकदाच हा गड प्रॉपर एक्सप्लोअर करायचा असेल तर सोपी पाचनईची वाट घ्या आणि मस्तपैकी ट्रेक करा. नॉर्मली कुठलाही ट्रेक किंवा अशी ट्रेल करताना सर्वात आधी नाश्ता केला जातो आणि नंतर चढाई सुरू केली जाते. पण इथे आम्ही सकाळी आधी चढाई केली आणि त्यानंतर इथे येऊन नाश्ता केला. आय मस्ट टेल यू की इथे यावेळी खूपच जास्त छान वाटत होतं कारण इथे ट्रेक पूर्ण झाला होता, चढाई पूर्ण झाली होती, पोटात अन्न गेलं होतं आणि वातावरण एकदम फ्रेश होतं. मंदिराच्या उजव्या बाजूला होत्या या गुहा. इथे आल्यानंतर ना मला खरंच आमच्या संभाजीनगरच्या वेरूळ लेण्यांची खूप आठवण झाली. पण इथे होतं एक सुंदर असं गणेश मंदिर. कोणाला माहिती आहे याबद्दल, ह्या किल्ल्याबद्दल आधी काही इन्फॉर्मेशन थोडीफार कच्ची पक्की? काय बांधतात कोणाला? सो मला हरिश्चंद्रगड म्हणजे भटक्यांची पंढरी, राईट? म्हणजे ट्रेकर जे ट्रेकर्स असतात ना, भटके जे भटकतात असे म्हणतात आमच्यासारखे मुंबई बिके सो भटक्यांची पंढरी. सो ह्या किल्ल्याचा उल्लेख प्राचीन पुराणामध्ये केलेला आहे. स्टार्टिंगला हा किल्ला इथली जी आदिवासी जमाती आहे महादेव कोळी यांच्या ताब्यात होता. नंतर तो मुघलांच्या ताब्यात गेला. पण 1747 ते 1748 या दरम्यान मराठा आणि मुघलांमध्ये युद्ध झालं. त्यात मराठे विजयी होऊन त्यांनी हा किल्ला परत ताब्यात घेतला आणि ह्या किल्ल्याचे शेवटचे किल्लेदार होते रामोजी भांगरे. ह्या किल्ल्याचं एक वैशिष्ट्य आहे की तुम्हाला इथे कुठेही चारी बाजूंनी तटबंदी दिसणार नाही कारण की ह्या किल्ल्याला नैसर्गिकरित्या सुरक्षित आहे. खोलदरी आहे त्याने प्रोटेक्ट होतं. आता हे समोरचं जे आपण मंदिर बघतोय याला हरिश्चंद्रेश्वर मंदिर म्हणतात. त्याचा इतिहास असा आहे की 10व्या शतकात इथले जो झंज राजा होता ते एक शिवभक्त होते आणि त्यांची अशी महत्वाकांक्षा होती की जे भारतात 12 ज्योतिर्लिंग आहेत तसेच 12 ज्योतिर्लिंगाचे प्रतिबिंब किंवा प्रतिरूप म्हणता येईल ते आपल्या राज्यात करायचे 12. सो त्यांनी गोदावरी ते भीमा ह्या नदी दरम्यान जे प्रमुख नद्या आहेत त्यांच्या उगमस्थानी 12 ज्योतिर्लिंग स्थापित केलेले. त्यापैकी हे एक आहे हरिश्चंद्रेश्वर. तसंच एक आपल्याला बघायला भेटतंय रतनगडचं अमृतेश्वर मंदिर. त्याच्यानंतर आपण जे पाहिलंय केदारेश्वर मंदिर जे फेमस आहे त्याच्या 4 पिलर बद्दल. 4 पिलर 4 युगांना प्रेझेंट करताय. त्रेतायुग, सतयुग, द्वापरयुग आणि कलयुग. 3 पिलर पडलेले आहेत. एक पिलर आहे ते कलयुगचं आहे. तिथली जी शिवलिंगाची हे आहे शिवलिंग आहे ते 5 फुटाचं आहे. आणि तुम्हाला जे तलाव दिसतंय त्या तलावाला पाचनई तलाव म्हणतात. पाचनई म्हणजे की विहिरीच्या तळापर्यंत तिथं जाण्यासाठी पायऱ्या असतात तर त्याचं नाव असं पाचनई पडलेलं आहे. ओके. तारामती पॉइंट हे हरिश्चंद्रगडाचं सगळ्यात पीकचं पॉइंट आहे तारामती पॉइंट. तर त्याला आपण कोकणकडा गेलो. कोकणकड्यापासून वरती जो रोड होता ना तर तिथून जायला रोड आहे आणि तिथं अजून 1-2 तास ट्रेक करावा लागतो वरती जायला. तर ते हरिश्चंद्रचं टॉप पीक आहे. आम्ही जेव्हा जायला निघालो तेव्हा गडावर प्रचंड जास्त गर्दी झाली होती. गर्दी कसली, कुंभमेळाच भरला होता कारण महाशिवरात्र होती आणि ॲक्च्युअलमध्ये पण इथे जत्रा भरली होती. वेगवेगळी दुकानं, खेळण्यांची दुकानं, मिठायांची दुकानं, पूजेचं सामान असं बरंच काही इथे सुरू होतं. खूप रेलचेल होती पण या रेलचेलीतून खूप मजा आली. तारामती सर करायचा प्लॅन यावेळी राहूनच गेला. आय होप पुढच्या वेळी हा सक्सेसफुल होईल.
इथे आम्ही परतीचा प्रवास सुरू केला होता, जायला सुरू केलं होतं आणि हे विटनेस करत होतो की आज इथे किती प्रचंड जास्त गर्दी राहणार आहे, कारण जाणारी लोक कमी होती आणि नंतर येणारी लोक प्रचंड जास्त वाढली होती. मी तुम्हाला सांगतो हा ट्रेक ना खूप सोपा आहे, प्रत्येकाने एकदा करावाच. माझं यावेळी भाग्य असं राहिलं की महाशिवरात्रीच्या दिवशी हा ट्रेक करायला मला मिळाला आणि त्यातल्या त्यात परत एक अवघड गोष्ट नेहमीचीच आपली की चढण्यापेक्षा उतरणं जास्त अवघड होतं. पण मित्रांनो, यावेळी ना मला सगळ्यात जास्त चांगली साथ दिली माझ्या या चांगल्या ग्रिपच्या शूजने. तुम्हाला खरंच सांगतो, कुठल्याही ट्रेकला तुम्ही जेव्हा जाता ना तेव्हा चांगल्या गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट करा. सर्वात जास्त महत्त्वाचं म्हणजे चांगल्या शूजमध्ये इन्व्हेस्ट करा, कारण चांगले शूज हेच अशा खडकाळ ठिकाणी, टेकड्यांच्या ठिकाणी आणि ट्रेक्समध्ये तुमचे सर्वात चांगले मित्र बनतील. ज्या ज्या गोष्टी मला सकाळी पहाटे जेव्हा आम्ही ट्रेक सुरू केला तेव्हा कॅप्चर करता आल्या नाही अंधारामुळे, त्या मी आत्ता कॅप्चर करण्याचा प्रयत्न करत होतोच. पण इतकी जास्त माणसांची गर्दी होती, ती गर्दी तुम्ही बघू पण शकता की नंतर इच्छाच गेली. पण तरी शक्य तेवढं कॅप्चर करण्याचा मी प्रयत्न केला आहे. फार मजा आली यार मला या ट्रेकला जाऊन. 1.5-2 तासात आम्ही ट्रेक चढताना कंप्लीट केला होता, पण उतरताना 2 तासांपेक्षा जास्त वेळ लागला. ऑलमोस्ट 3 तास गेले, कारण गर्दी प्रचंड जास्त होती. पण फायनली आम्ही ट्रेक पूर्ण केला आणि खाली उतरलो सुद्धा. तर संकल्पचा फेब्रुवारी महिन्यातला संकल्पसुद्धा पूर्ण झाला आहे. हरिश्चंद्रगडचं ट्रेक पण पूर्ण झाला आहे. मार्च महिन्यात एक खूप खास ठिकाणी मी जातोय. आय होप तिथे गेल्यानंतर तेवढीच मजा येईल. हां, इथे जाता जाता आम्ही ओझरच्या मंदिरात थांबलो होतो आणि तिथेही गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. गुड बाय.